नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश शेमजलवाड. निवडणुकीच्या संदर्भात वोटर कशाप्रकारे वोटिंग करणार आणि त्याचं खात्रीपूर्वक कशाप्रकारे वोटिंग होणार याबद्दल इलेक्ट्रॉनिक मशीनचा प्रचार प्रसार होत आहे. शासन हां हे जे काही मतदानासाठी बॅलेट पेपर आणि हे मिशने येऊन जे आपल्याला कशा पद्धतीनं मतदान करायचं हे सांगत आहेत. आणि या ठिकाणी हे जे काही वरिष्ठ अधिकारी साहेब आहेत या येथे आलेले आहेत, त्यांनी प्रत्येक वोटरला किंवा आपण मतदान कसं करायचं हे समजावून सांगत आहेत. आणि आपलं मतदान उमेदवारालाच जाते याची पावती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे असं त्यांनी सांगत आहेत. परंतु माझं एक असं मत आहे की ह्या ठिकाणी पावती दिसायली, या पावतीवर कुठल्याही पद्धतीचं वेळ आणि तारीख असं कुठलंही या पावतीवर नाही. आणि दुसरी गोष्ट, या एखाद्या वेळेस आपण ATMमधून पैसे काढतो त्यावेळेस लगेच आपल्या मोबाईलमध्ये मेसेज येते. तसं आपण या ठिकाणी मतदान केल्याच्या नंतर आपल्याला या मशीनद्वारे आपल्याला एक मेसेज आला पाहिजे की बा तुमच्या ह्याला मतदान झालं, अशा पद्धतीचं एक आपल्याला मेसेज यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपला मेसेज आपण ज्या उमेदवाराला मतदान केलो त्यालासुद्धा हे आपला मेसेज गेला पाहिजे आणि तोच रिप्लाय तुम्ही पाठवा लागेल आहे की नाही? हो, अशा पद्धतीचं हे मिशन काम करायला पाहिजे. तर तुम्हाला हे मान्य आहे समजा? हो, अशा पद्धतीनं काम केलं तर आपलं मतदान आपल्या उमेदवाराला गेलं असे का आपल्याला शाश्वती होते, असं मला या माध्यमातून सांगायचं आहे. कशा संदर्भात आहे मशीन? कशा संदर्भात आहे? हे बघा, हां येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा 3 प्रकारच्या मशीन राहतात. बरं, या मशीनला बॅलेट युनिट म्हणतात. थांबा एक मिनिट. हे कोणती मशीन आहे? बॅलेट युनिट. बॅलेट युनिट. या बॅलेट युनिटवर उमेदवाराचं नाव आणि त्याची निशाणी असते. आणि आपण ज्या निशाणी समोरचं निळं बटन दाबलं तर तेच मतदान आपण या मशीन मध्ये पाहू शकतो. याला व्हीव्हीपॅट मध्ये म्हणतात. हां आता तुम्ही यापैकी कोणाला, हे 16 उमेदवार आहेत, या 16 पैकी एकाला मतदान देऊन बघा. हां चला, तुमचं नाव काय? अमोल बसके. हां, तुम्ही कशावर केलं दाबले आता बटन? मी आता एन या चिन्हाला दाबलेला आहे. हां हां. आता इथं येन आलं का? हा, आलेला आहे एन. उद्या हां इथं येन आलेलं आहे. हां हां. आता इकडे पावती यांचीच निघाव का? यांची पावती याच्यामध्ये कट होऊन पडते. हां ती पावती आपल्याला भेटते की नाही? दुसरी दाबा, हां तिकडे दाबा. दाबा अजून एक. कोणती दुसरी दाबा? हो साहेब, ते पावती भेटते की नाही आपल्याला पाहिजे असं? डेमो आहे ते काका, ते म्हणजे ज्याला जमत नाही अडाणी माणसाला जरा बघा माहितीचा अधिकार समजा. असं होय. हे पाय बा, हे पाय ही पावती. हे बा बी पावती हे नाव मध्ये पडते, मदत पडते. प्रिंट होऊन मधात पडायला. या मशीन मोजणी होते. या त्या मशीन काय होते? मोजणी होते ह्याच्यावर. हां काउंट होते समजा. टोटल रिझल्ट काउंट होते. हां आणि जर काही जणांचा आक्षेप असला तर ह्या पण मशीनच्या 10% मशीन मोजणी करतात. बरं. हां मशीन संदर्भात तुमचं मत काय आहे? काय नाही, काही दाबलं तर कमळालाच पडते. कसं त्यांनी तर तिथं ते 16 हे दाखवायचे दात वेगळे आहे, खायचे वेगळे आहे. हो हां हा, हे काही कामाचं नाही. बॅलेट पेपरच पाहिजे. बॅलेट पेपर पाहिजे. हा, बॅलेट पेपर शिवाय पर्याय नाही. हां हा, हे काय छुट्या बनवा धंदे आहे सगळे. बापरे. हा. अर्जुन जायचं. त्याला मारलं त्यालाच मतदान चाललं की नाही दिसते आपल्याला. हे बघा, लवकर बघा, जाते बघा. फक्त 6 सेकंद दिसते, नंतर कट होऊन मध्ये पडते. हो हो हो. हा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवाराचं खरं नाव, खरी निशाणी असते. आणि ज्या निशाणी समोरचं तुम्ही बटन दाबलं तीच निशाणी ह्याच्यामध्ये दिसते. पहिला नव्हतं नव्हतं, फक्त बटन दाबायचं. आता करा. बघा हे ह्याच्यामध्ये आलं का नाव? आपण जे दाबलं तेच आलं. बाई आलं का नाव? ते चालू का दिसते. आलं ना? भालेराव साहेब तुम्ही पत्रकार दाबा. लोकमंत्र्यांचे पत्रकार भालेराव. काय गरज नसते रे, तो कुठं हे आहे नुसतं हे माहिती आपण आणली की आपण नुसतं येणार आहे.
यालाच दाबलं. आलं का भालेराव इकडे दाखवा. भालेराव इकडे दाखवा. आता तुमचं मत काय? जे तुम्ही बटन दाबले समजा हो त्याचीच पावती आली का? बरोबर आहे, त्याची झाली. मग याचा अर्थ की तुमची म्हणजे काय मशीनमध्ये लपडा नाही समजा. कपडा नाही, ते पहिल्या वेळेस हे दिसायचं नव्हतं. हा 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 व्हायलेट पेपर आणि हा. मिशन होती, हा. त्याच्यामुळं जनतेला काय कळत नव्हतं. हा हा आता जेणेकरून जनतेला कळण्यासाठी एक एक मध्ये मिशन ठेवल्यामुळं हा ते जनतेला दिसू शकते की आपण कोणाला मतदान केलं ते कळू शकते. त्याच्यामुळे काही याच्यामध्ये शंका यासारखं काही दिसत नाही. बरं आता नाही हे पावती जी आहे हे तुम्हाला नंतर भेटणार का वोटिंग केल्याच्या नंतर? नाही भेटत. नाही भेटत. हे सकाळी जेव्हा त्या बूथवर हा मतदान प्रतिनिधींच्या सह्या घेऊन ही मशीन सील केली जाते हो आणि ज्या दिवशी काउंटिंग होते हो. तिथं मतदान प्रतिनिधीला दाखवून मग हे मशीन सील फोडतात. आपण पावती द्यायला पाहिजे होतं मतदाराला पावती द्यायला पाहिजे. मतदाराला जर पावती दिलं त्यांच्याकडे रेकॉर्ड रेकॉर्ड नसते आणि आता काय होतंय बाहेर तुमच्यासारखे एजंट उभे राहून ते लगेच सगळ्यांचं कलेक्शन करून तेच रिझल्ट लावतात. म्हणजे ते गुप्तता राहत नाही म्हणून त्यांनी देत नाही. नाही सर आता तुम्ही म्हणजे गुपित राहत नाही. हा. तर जे आता या वोटरची हे समस्या निर्माण झाली की बाबा माझी तर पावती निघली पण माझ्यापर्यंत पोहोचली नाही, हा खात्रीपूर्वक नाही झाला. नाही, पण खात्री इथं व्हायला लागली. तिथं व्हायली पण त्याच्या हातात सबूत तर येणार गेलं असं व्हायला ना प्रॉब्लेम. हा, हा. तुम्ही जे म्हणाले बरोबर खात्री तिथं व्हायली पण या जे आहे ज्याने वोटिंग केलं त्याच्या हातात म्हणजे साक्षी पुरावा येणार गेला ना, लास्टला पावती येणार गेली ना. म्हणून या व्यक्तीला जो आहे शंका आहे ना, हा जर असं जर शासनाने जर केलं असतं जे जे यांचा जे मोबाईल नंबर आहे त्याच मोबाईल नंबरवर जे रेकॉर्ड आहे समजा जे वोटिंग केलं त्याचं चित्र SMS द्वारे जर पाठवलं असतं तर ही एक टेक्नॉलॉजी जर फायदा घेतला तर मला वाटतं त्याचा फायदा होईल असं वाटते. आणि त्या जे वोटिंग करणार आहे त्याला 100% शाश्वती येईल असं मला वाटतं. पावती जे आहे तेच तुम्हाला काय वाटते? तुमचं म्हणणं पण तसं खरं आहे. हा पण आता आपल्यासारखे बरेचसे जण एकत्र आले तर तेच त्या गावाचं मतदान म्हणजे नाही, किती नाही, झालं, नाही. कोणाला झालं हे सांगू शकतात लगेच. एकत्र येण्यापेक्षा ते चिठ्ठी नाही दाखवत ते लोक. मला ते विरुद्ध दाखवतात विश्वास ना. देते नाही दाखवत नाही ना. दाखवू शकतात काही लोक निकाल दाखवतात. लागेपर्यंत नाही दाखवत सर. ते काय वाटते मला तुम्हाला मतदान केलं म्हणून ते भांडणं झगडे होतात ना. हा, म्हणूनच ते- त्यामुळे ते दाखवत नाही, ते जवळ ठेवते आणि त्याला कळते की बाबा आमचं एवढं मतदान केलं नंतर. काही लोक दाखवतात की काही कसं नंतर बरं. आपल्या उमेदवाराला कमी मतदान नाही 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 तुम्ही मला सांगा आणि तुम्हाला याच्यामध्ये काय त्रुटी म्हणजे काय शासनाने काय बदल करावा असं काय असेल तर मत सांगा की भालेराव. तुमचं मत वैयक्तिक मांडा की. शासनानं काय बदल करावा, ज्यांना उमेदवार काय वोटरनं वोट केलं हा ते त्यांना ती पावती मिळाली आता उलट चांगलं राहील एवढंच आहे त्याच्या समस्या. पावती बाकी म्हणजे सर्व चांगलं आहे. लास्टला भेटावं समजा त्याची हा. ज्या वोटरला आपण ज्या उमेदवाराला आपण वोटिंग केलं असेल हो त्या उमेदवाराची पावती आपल्याला मिळणं ही काळाची जरूरत आहे. आपल्या जवळ राहायला पाहिजे ते. बरं पावती जरी नाही भेटली किंवा तुम्हाला टेक्नॉलॉजी नवीन आहे, म्हणजे मोबाईलद्वारे SMS म्हणा हो किंवा मेलच्या आधारित म्हणा किंवा काही दिवसानं म्हणा असं तुम्हाला म्हणजे रिप्लाय यावं अशी तुमची अपेक्षा आहे का? नाही ते नंतरचं रिप्लायच नाही आपल्याला. हा. कसं आहे, आज आपल्याला कळालं की आपण एवढं वोटिंग केलो. हो. आपल्या गावातून एखाद्या उमेदवाराला एवढी वोटिंग झाली हे आपल्याला केव्हा हो. कळलं ज्यावेळेस रिझल्ट लागला. आपण ते एवढं केलं होतं बाबा वोटिंग, आपल्याकडे पावत्या सुद्धा हो. आहेत आणि त्या उमेदवाराला एवढं वोटिंग का कमी पडलं ते आपल्याला त्याचं ऑब्जेक्ट घेता येईल. बरं ठीक आहे सर तुमचं नाव सांगून द्या की जे काय नाव हे इन्फॉर्मेशन देणार. माझं पूर्ण नाव घाटे शिवाजी गोविंदराव. बरं आणि सर हे फक्त इस्लापूर एरियामध्ये हे मशीन हे गाडी चालू आहे की काय सर्व महाराष्ट्रामध्ये आहे? काही संपूर्ण महाराष्ट्रामधल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये वाडी वस्त्या बरं संपूर्ण ठिकाणी आहे आणि प्रत्येक तहसीलच्या ठिकाणी एक स्थिर पथक आहे. हां त्या ठिकाणी पण येणाऱ्या लोकांना अशीच मशीनची जनजागृती करणं चालू आहे बरोबर आणि काही मशीन असं खेडोपाडी वाड्या वस्त्यावर चालू आहेत. आमच्यासोबत मंडळ अधिकारी, हो. तलाठी, बरं कोतवाल, हां मास्टर ट्रेनर, हो पोलीस हो. असं सगळ्यांचं मिळून एक एकत्र करून सर्व एकत्र करून आम्ही म्हणजे- हे हां. फिरतं पथक आहे. हो. म्हणजे, तालुक्यातल्या तहसीलदार मॅडमने नियोजन केलेलं आहे. बरं. नियोजनाप्रमाणे जे गावं असतील हं. त्या गावाला जाऊन आम्ही तिथल्या लोकांना जागृत करतो. त्याची माहिती देऊ. हा अशी स्क्रीन आहे. स्क्रीनवर पण या मशीनबाबत सगळा व्हिडिओ दाखवला जातो. परंतु आता हे स्क्रीन बंद आहे काही. आता सध्या बंद आहे. आतापर्यंत चालू होती. बरं आतापर्यंत चालू होती, आता बंद झाली. असंच आता काल इस्लापूरच्या खाली ग्रामपंचायत हो मेन मार्केटमध्ये दाखवलंय. हां ते आज त्या ठिकाणी चालू आहे. बरं म्हणजे सगळ्या जे चौक हो महत्वाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी जास्त लोक ज्या ठिकाणी जमतात हो. त्या ठिकाणी या लोकांना आपण जनजागृत करतो. आता हे रोज हा. हां हे जे रोज मजुरी करणारे जे आहेत ते गाव म्हणजे बाहेर जातात काम करायला वगैरे तर यांना कसं माहिती जे होईना गेली असं मला वाटते. पुरेपूर संधी जायला गेला असं मला वाटते. आपण काही काही खेडेगावामध्ये सकाळी पण जातो हां तेव्हा लोक भेटतात. बरं आता हे दुपारच्या वेळेमध्ये मार्केटच्या ठिकाणी भेटतात म्हणून आपण या ठिकाणी थांबलो. बरं असं. महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये निवडणुकीचं सत्र काही
काही महिन्यामध्ये सुरू होणार आहे. त्यानिमित्ताने जिल्हा अधिकाऱ्यांतर्गत जे की निवडणूक करणारे जे वोटर आहेत त्यांच्यासाठी एक इलेक्ट्रॉनिक मशीन जे की बॅलेट युनिट म्हणून मशीन आणि व्ही पी पॅट नावाचे हे मशीनची माहिती देते वेळेस कर्मचारी वर्ग त्यांनी त्यांची ज्या मशिनीचे जे आहे वोटिंग केल्याच्यानंतर अशी पावती येते. परंतु जे वोटर आहे वोटरनेही आपली बाजू मांडून त्याची शहानिशा करून घेतली. परंतु सामान्यतः वोटरला हाच प्रश्न पडला आहे की आमच्या इथं पावती तर तुमची देत आहात परंतु त्याच्यामध्ये तारीख वेळ हे नाही आणि त्यानंतर आम्हाला निवडणूक बूथवर आम्हाला तशाच प्रकारची पावती म्हणा किंवा जे रिसिप्ट आहे ते मिळेल का हा एक प्रश्न तिथं उपस्थित झाला. आणि जर ते जर मिळत असेल तर आम्ही समाधानकारक आहो असं त्यांची प्रतिक्रिया व्यक्त झालेली आहे. आणि त्यानंतर जर नसेल तर काही जणांना असं म्हणले की आम्ही बॅलेट पेपरच्या माध्यमातून आम्ही वोटिंग करण्यासाठी पेपरच पाहिजेत अशी काही जणांची प्रतिक्रिया तिथं व्यक्त झाली. आणि त्यानंतर मी त्यांना काही प्रश्न विचारले असता मशीनचा वापर आहे योग्य कारण की जे कर्मचाऱ्यावर होणारा जो ताण आहे ताणतणाव हा कमी होत असतो. यांचे फायदे चांगले आहेत. परंतु लास्टला जो मॅसेज आहे समजा जो उमेदवार वोटिंग केल्याच्यानंतर त्यांना जे रिसिप्टची पावती किंवा SMS द्वारे या अंतर्गत त्यांना जर त्यांचा रिप्लाय जर भेटला हां मी या पक्षाला मी वोट केलो आणि निवडून हाच पक्ष आला तर अशी जेव्हा त्याला शेवटपर्यंत जी प्रतिक्रिया या पाहिजे ते त्याला त्याच्या मनामध्ये म्हणजे येत नसल्यामुळे त्याच्या मनामध्ये कुठंतरी पेच प्रसंग निर्माण झाला. कुठंतरी सत्य असत्याची जी बाजू आहे ते ढवळाढवळ होत आहे. आणि त्यामुळं जनसेवा न्यूजच्या माध्यमातून मलाही शासनाला सांगायचं आहे की जेव्हा मी बी प्रयत्न केला तिथं मशीनला पावती रिसिप्ट आली परंतु त्याच्यावर डेट वेळ आणि ती पावती शेवटी मला मिळत नाही असं मला ऐकल्याच्या नंतर मी त्यांना असं म्हटलं की माझ्या मनामध्ये अशी शंका निर्माण झाली की ही पावती किंवा आम्हाला आमचा नंबर आहे जो मोबाईल नंबर आहे ज्याप्रमाणे काही जणांना म्हटले की आम्ही जेव्हा पैसे काढतो आणि अकाउंटमध्ये पैसे काढल्याच्यानंतर आमच्या अकाउंटमध्ये इतके पैसे शिल्लक आहेत असा जोपर्यंत मॅसेज येत नाही तोपर्यंत त्या उमेदवाराला खात्रीपूर्वक गोष्टीची पक्षाची ही खात्री जर झाली तर खरोखरच ही मशीन फायदेशीर आहे अशीही इथं व्यक्त झालेली आहे. आणि त्यानंतर लोकमंथन दैनिक पेपरचे विलास भालेराव यांनीही त्या मशीनबद्दल माहिती घेऊन आणि प्रत्यक्षात त्या मशीनची डेमो करून पाहिल्याच्या नंतरही त्यांना त्या मशीनीची बद्दल जे सत्य परिस्थिती आहे ते समजून आले. परंतु त्यांची ही जे त्यांना तुरट्या भासत होत्या त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये त्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर इस्लापूर गावाचे शेळके काका जे की त्यांच्या मनामध्ये जे की पेपरद्वारेच आम्हाला वोटिंग करावं लागेल कारण सर्व जगामध्ये पेपर माध्यमातूनच केल्या जातात असं ती त्यांचं म्हणणं व्यक्त झालेलं आहे. आणि गावामधले इतर जे नवतरुण म्हणा आहेत कोलारीचे म्हणा काका म्हणा अशाही लोकांनी या मशीनचा डेमो पाहून आणि स्वतः प्रत्यक्षात अनुभव घेतला तो योग्यच होता. परंतु सत्याची जी आहे शेवट ते त्यांना कुठेतरी म्हणजे भासत आहे. त्याच्यामुळं कलेक्टर साहेब म्हणा जे निवडणूक आयोग म्हणा तर यांनी जे सामान्य लोकांची जी बाजू आहे हे लक्षात घेऊन जर खरोखरच त्या मशीनच्या माध्यमातून म्हणा वोटिंग करण्याच्या माध्यमातून जर शेवट याच पक्षाला आम्ही वोटिंग केलो असा जर रिप्लाय जर त्यांना शेवट भेटत जर असेल तर खरोखरच वोटिंग करणारा जो उमेदवार आहे त्यांचं जे मन आहे समाधान होईल आणि खरोखरच निवडून देणारा जो उमेदवार आहे खरोखरच त्यांना त्यांचे बेनिफिट होईल. आपण पाहता जनसेवा न्यूज. काही समस्या असेल त्रुटी असेल कमेंट बॉक्समध्ये लिहा जे की आम्ही त्या समस्या आणि त्रुटी
चं समाधान आणि त्यांचं उत्तर देण्यामध्ये सक्षम असो. जय हिंद, वंदे मातरम, जय भीम.